आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूया त्याच्या ठळक घडामोडींवर। शिवसेना शिंदे गटाचे नेते तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या संस्थेला नवी मुंबईतील 5600 चौरस मीटरचा भूखंड देण्याचा निर्णय विवादात सापडला आहे। नियमांचे उल्लंघन आणि मंत्री असताना संस्थेला भूखंड देण्याच्या योग्यतेवर प्रश्न उपस्थित होत आहे। तर संजय राठोड यांनी भूखंड परत देण्याची तयारी देखील दर्शवली आहे। शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या संस्थेला नवी मुंबईतील 5600 चौरस मीटरचा भूखंड देण्याचा निर्णय झाला आहे। सामाजिक कार्यासाठी मागणी केल्यानंतर वर्षभरात हा भूखंड वितरित करण्यात आला। मात्र या प्रक्रियेत अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे। मंत्री राठोड यांच्या खासगी सचिवाने लिहिलेल्या पत्रावर सिडकोने भूखंड वितरित केला, ज्यामुळे हा निर्णय वादात सापडला आहे। विशेष म्हणजे मंत्री असताना राठोड यांच्या संस्थेला भूखंड देणे योग्य आहे का, असा सवालही उपस्थित झाला आहे। हे प्रकरण द इंडियन एक्सप्रेसने उजेडात आणले। मात्र संजय राठोड यांनी हा भूखंड परत देण्याची तयारी दाखवली आहे असं सांगितलं आहे। ते म्हणाले की बंजारा समाजासाठी कार्य करू इच्छिणाऱ्या कोणत्याही संस्थेला हा भूखंड दिला जाईल। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।